नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या भावी अधिकाऱ्यांनो आणि भावी महाराष्ट्र पोलीस जवानांनो, तुमच्या यशाच्या प्रवासात आज आपण मराठी विषयातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. खालीलपैकी कोणते वाक्य विपुलता दर्शक एकवचन दर्शविते? उत्तर: यंदा जरा जास्तच पाऊस आली. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? उत्तर: गुलामगिरी. पुढील शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा. भार्या. बायको. कोणत्या विभक्तीचे एकवचनाला प्रत्यय नाहीत? उत्तर: फक्त प्रथमा. त्या गावचे पाणी पिणे. उत्तर: विविध अनुभव घेणे. प्रति, कडे, लागी हे शब्दयोगी अव्ययाचे कोणते प्रकार आहेत? उत्तर: दिक्वाचक. मामा या शब्दाचं अनेकवचन करा. उत्तर: मामाच. मराठीत किती वचन आहेत? उत्तर: 2. तुझी त्याच्याशी मैत्री आहे का? अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. उत्तर: षष्ठी. शुद्ध शब्द ओळखा. उत्तर: वातानुकूलित. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा. उत्तर: दात. मूषक या शब्दाचा अर्थ सांगा. उत्तर: उंदीर. अब्दरखाना शब्दसमूहाबद्दल एक शब्द. उत्तर: स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा. खडाष्टके अलगत या शब्दाचा अर्थ काय? उत्तर: मोठे भांडण. खालीलपैकी अपूर्णांक वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते? उत्तर: पाव कप. जो हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर: क्रियापद. आ या वर्णाचा उच्चार स्थान काय आहे? 2. कंठ. मराठी भाषेत एकूण किती मुख्य विभक्ती मानल्या जातात? 8. शाळा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? शाळा. लिहिला आहे या वाक्याचा काळ ओळखा. उत्तर: पूर्ण वर्तमान करा. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? 3. पुस्तक. विद्यार्थी या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. ऑप्शन 1 विद्यार्थी. पुढीलपैकी नपुंसकलिंग शब्द ओळखा. घोडा, नदी, झाड, मुलगा. ऑप्शन 3 झाड. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? 2 वाघीण. शून्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कोरे. आगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 2 अनागत. नामांना प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? 2 सामान्य नाम. आकारांत पुल्लिंगी नावाचे अनेक वचन एकारांत होते. या नियमात न बसणारा शब्द ओळखा. 3 राक्षस. जातीचे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? 3 षष्ठी. खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? 1 खेळा. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्ग बंधू आहे. 1 दर्शक सर्वनाम. हसरे फुल या उदाहरणातील हसरे टिंबटिंब आहे, विशेषण आहे. 1 दात साधित. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी थांबत असेल तर ते क्रियापद असते. 2 अकर्मक क्रियापद. पक्षी हवेत उडत आहेत या वाक्यातील काळ ओळखा. 2 अपूर्व वर्तमान काळ.
सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. उत्तर, तो पुस्तक देतो. देश शब्द ओळखा. 2 लुगडे. देवालय, देवालय, हिमालय हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेत? स्वर संधीचे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.